Hello, my name is Archana Paul, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. Our next chapter is steroidal drugs and steroidal hormones. These steroids, these are the complex polynuclear compounds and are widely present in both in the plants and animal kingdom, and they have in common tetracyclic nucleus onto which various functional moieties and groups are attached. Because of rigid chemical structure, steroids have some common physical and chemical properties. So the steroids हे complex poly means many polynuclear compounds आहेत आणि they are widely present in plants and animal kingdom की जे प्लांट्स मध्ये आणि ॲनिमल किंगडममध्ये वाईडली प्रेझेंट असतात, तिथे फाउंड होतात. अँड दे हॅव अ कॉमन टेट्रासायक्लिक न्यूक्लियस. त्याच्या सगळ्या ह्या जे स्टेरॉइड्सचे स्ट्रक्चर आहेत त्याच्यामध्ये एक टेट्रासायक्लिक न्यूक्लियस असतो की ज्याला त्या टेट्रासायक्लिक न्यूक्लियसला व्हेरियस फंक्शनल ग्रुप्स आणि फंक्शनल मॉइटीज त्या ग्रुपला अटॅच असतात आणि ते एक रिजिड केमिकल स्ट्रक्चर असतं. आणि ते रिजिड केमिकल स्ट्रक्चर जे असतं त्या सगळ्या स्टेरॉइडल स्ट्रक्चर्सला कॉमन फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज असतात. सो त्याच्यामध्ये फर्स्ट इज दी स्टेरॉल्स. सो दी स्टेरॉल्स दीज आर दी अल्कोहोल्स. ते काय आहेत? अल्कोहोल आहेत. दे मे ऑकर इन फ्री अँड ऑर इन कॉन्जुगेटेड फॉर्म इन प्लांट्स अँड ॲनिमल किंगडम, मेनली इन दी टिश्यूज, ऑइल्स अँड फॅट्स. आता ते काय आहेत? अल्कोहोल्स आहेत. ते कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये असतात? एक तर फ्री फॉर्ममध्ये असतात किंवा इन कॉन्जुगेटेड फॉर्ममध्ये असतात आणि ते प्लांट्समध्ये तसेच ॲनिमल किंगडममध्ये कुठे कुठे फाउंड होतात तर त्यांच्या टिश्यूजमध्ये, ऑइल्समध्ये आणि फॅट्समध्ये ते फाउंड होतात. ते काय असतात? कधी फ्री स्ट्रक्चर असतं त्यांचं किंवा कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर असतं. दे गिव्ह कॅरेक्टरिस्टिक कलर रिॲक्शन. जर त्यांची रिॲक्शन केली कॅरेक्टरिस्टिक, ते काय करतात? एक कलर रिॲक्शन देतं. दे गिव्ह कॅरेक्टरिस्टिक कलर रिॲक्शन्स. जसं की आपण लॅबमध्ये वेगवेगळ्या टेस्ट करत असतो, जसं की आयडेंटिफिकेशन टेस्ट, तर त्याच्यामध्ये ते काय करतं? एक कलर रिॲक्शन देतं. अँड दे आर इन जनरल सॉलिड्स इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स अँड सम इम्पॉर्टंट स्टेरॉल्स. सो दे आर ॲज फॉलोज. आता त्यांनी काय सांगितलं आहे की त्याचे जे सॉलिड्स आहेत ते काय आहेत? इनसोल्युबल आहेत वॉटरमध्ये आणि सोल्युबल आहेत ऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये. मग त्यांनी दिलं आहे की कुठले कुठले स्टेरॉल्स आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट त्यांनी दिलं आहे कोलेस्टेरॉल. आता आपण बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे कोलेस्टेरॉल आहे, कोलेस्टेरॉल वाढलं, कोलेस्टेरॉल. तर काय आहे कोलेस्टेरॉल? तर हे जे कोलेस्टेरॉल आहे इट इज फाउंड इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. ते बोथ प्लांट्समध्ये पण असतं आणि ॲनिमलमध्ये पण असतं. आता हे जे नर्व सेल्स आहेत, ब्रेन, गॉलस्टोन कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ हीट. मग त्याची लार्ज अमाऊंट कुठे कुठे असते ते त्यांनी सांगितले. नर्व सेलमध्ये, ब्रेनमध्ये, गॉलस्टोनमध्ये काय होतं? कोलेस्टेरॉलचं जे लार्ज अमाऊंट आहे ती फाउंड होती. त्याच्या प्रॉपर्टीज सांगितल्यात त्यांनी. इट ऑकर्स ॲज अ व्हाईट, पेल येलो, ओडरलेस फ्लेक्स ऑर ग्रॅन्युल्स. ते काय आहेत? एक व्हाईट किंवा पेल येलोइश ग्रॅन्युल्स आहेत, फ्लेक्स आहेत. ते ओडरलेस असतात आणि दी सोल्युबिलिटी इट इज इनसोल्युबल इन वॉटर, स्पॅरिंगली सोल्युबल इन ॲन अल्कोहोल अँड मोर इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. आता सोल्युबिलिटी काय सांगितली आहे? वॉटरमध्ये ते काय असतात? आपल्याला माहिती आहे कोलेस्टेरॉल आहे, सपोज लाईक काही ऑइल आहे किंवा फॅट आहे, तर ते काय असतं? वॉटरमध्ये इनसोल्युबल असतं. पण अल्कोहोलमध्ये ते काय होतं? स्पॅरिंगली सोल्युबल होतं, म्हणजे स्लोली काय होतं? ते सोल्युबल होतं. आणि मोर सोल्युबल आहे जे ऑर्गॅनिक सॉल्वंट्स आहेत, जसे की आपल्याला माहिती आहे क्लोरोफॉर्म, इथर वगैरे, तर त्याच्यामध्ये ते काय आहे? मोर सोल्युबल आहे. बायोलॉजिकली इट इज अ प्रिकर्सर ऑफ ऑलमोस्ट ऑल स्टेरॉइडल हार्मोन्स. आता ते बायोलॉजिकली तो एक प्रिकर्सर आहे जे स्टेरॉइडल हार्मोन्सचा. ॲज अ हाय लेवल ऑफ कोलेस्टेरॉल इन ब्लड कन्सिडर्ड ॲज अ हार्मफुल ॲट इट लीड्स टू ॲथेरोस्क्लेरोसिस अँड अदर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कोलेस्टेरॉलची लेवल वाढली तर काय होतं? कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज होतात, ॲथेरोस्क्लेरोसिस पण होऊ शकतो. ते काय असतं? म्हणजे आपल्याला माहिती आहे कोलेस्टेरॉल जर बॉडीमध्ये वाढलं तर ते काय असतं? हार्मफुल असतं. सो दिस कोलेस्टेरॉल, आता हे याच्यामध्ये जे फार्मास्युटिकल कोलेस्टेरॉल जे असतं, म्हणजे हा जो ड्रग आहे तो काय केला जातो? इमल्सिफाईंग एजंट म्हणून फार्मास्युटिकल ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये यूज केला जातो, जे प्रिपरेशन आहेत त्याच्यामध्ये यूज केला जातो. आता नेक्स्ट स्टेरॉल कंपाऊंड त्यांनी सांगितलं आहे तो हे स्टिग्मास्टेरॉल. स्टिग्मास्टेरॉल इट इज प्रेझेंट इन सोयाबीन ऑइल इन कन्सिडरेबल अमाऊंट. आता
जे सोयाबीन ऑइल असतं त्याच्यामध्ये हे स्टिग्मास्टेरॉल एका कन्सिडरेबल अमाऊंटमध्ये आपल्याला मिळतं आणि त्याच्या ज्या फिजिकोकेमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या सिमिलर टू कोलेस्टेरॉल सारख्याच आहेत. आता आपण स्टेरॉल्स बघतोय. स्टेरॉल्समध्ये त्याचे टाईपमध्ये कोलेस्टेरॉल, स्टिग्मास्टेरॉल आणि एर्गोस्टेरॉल येतं. आता मी पहिलेच सांगितलं होतं त्याचं जे रिजिड स्ट्रक्चर असतं त्याच्यामुळं त्याच्या फिजिकोकेमिकल प्रॉपर्टीज काय असतात, सेम असतात. आता आपल्याला माहिती आहे कोलेस्टेरॉल आहे की जे इन्सोल्युबल आहे वॉटरमध्ये आणि जे अदर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्समध्ये किंवा अल्कोहोलमध्ये ते काय असतं, सोल्युबल असतं. तर सेम स्टिग्मास्टेरॉलच्या पण प्रॉपर्टीज आहेत. इट इज इनसोल्युबल इन वॉटर, स्पॅरिंगली सोल्युबल इन अल्कोहोल अँड मोर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स, की जे व्हाईट पेल येलो कलरमध्ये आपल्याला मिळतं, तो ड्रग मिळतो आणि इट इज ओडरलेस फ्लॅक्स ऑर ग्रॅन्युल्स. सो इट इज यूज ॲज अ सोर्स फॉर द प्रिपरेशन ऑफ प्रोजेस्टेरॉन अँड अ नंबर ऑफ अदर स्टेरॉइडल ड्रग्स. आता हा जो स्टिग्मास्टेरॉल हा जो ड्रग आहे तो काय केला जातो, जे अदर स्टेरॉइडल ड्रग्स प्रिपेअर केले जातात त्याच्यामध्ये यूज केला जातो, त्याच्या प्रिपरेशनसाठी यूज केला जातो. तर हे झालं, दिस इज ऑल अबाउट स्टिग्मास्टेरॉल. आणि स्टेरॉल्समध्ये थर्ड वन आहे इर्गोस्टेरॉल. आता हा जो इर्गोस्टेरॉल आहे इट ऑकर्स ॲज अ क्रिप्टोग्रॅम्स अँड इन स्मॉल अमाऊंट्स इन फेनरोग्रॅम्स. So, this ergosterol is used as a precursor for synthesizing vitamin D, wherein various sources are used for irradiation. आता हा जो इर्गोस्टेरॉल आहे तर हा काय आहे, कुठे कुठे फाउंड होतो, क्रिप्टोग्रॅम आणि फेनरोग्रॅम. आता क्रिप्टोग्रॅम आणि फेनरोग्रॅम हे एक सायंटिफिक नेम आहेत प्लॅन्ट्सचे, ज्याच्यामध्ये हा जो इर्गोस्टेरॉल आहे तो ऑकर होतो, तो फाउंड होतो. आणि हा जो इर्गोस्टेरॉल आहे हा जो व्हिटॅमिन डी आहे त्याचं सिंथेसायझिंग करण्यासाठी प्रिकर्सर म्हणून यूज केला जातो. आणि त्याचे जे सोर्सेस आहेत ते इरॅडिएशनसाठी यूज केले जातात. आता नेक्स्ट आहे बाईल ॲसिड्स. These bile acids, these are constituents of bile and steroidal in nature with carboxylic group. The cholic acid combines with glycine and taurine, is present as a salt in the bile, and the bile acids are required for the absorption of fats and fat soluble vitamins, and the bile acids and salts are employed in various types of hepatic disorder and they act as a choleritics. These are the constituents of bile and steroidal in nature with carboxylic groups. आता आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये ऐकलं होतं बाईल ॲसिड्स, बाईल साल्ट्स. आता हे काय आहेत, कॉन्स्टिट्युएंट्स आहेत बाईलचे आणि त्यांचं जे नेचर असतं ते काय असतं, स्टेरॉइडल नेचर असतं आणि त्याच्यामध्ये कार्बोक्झिलिक ग्रुप असतो. आपल्याला माहिती आहे कार्बोक्झिलिक ग्रुप दॅट इज COOH. आता हे जे बाईल असतात ते स्टेरॉइडल नेचरमध्ये असतात विथ दी कार्बोक्झिलिक ग्रुप. आणि ते कोलिन ॲसिड काय असतं, त्याच्यामध्ये कोलिन ॲसिड असतं ते कंबाईन असतं विथ दी ग्लायसिन आणि टॉरिनसोबत. आणि ते कुठं प्रेझेंट असतं तर ते साल्ट ॲज अ साल्ट म्हणून बाईलमध्ये प्रेझेंट असतं. म्हणजे जे कोलिक ॲसिड आहे ते कंबाईन होतं ग्लायसिनमध्ये आणि टॉरिनमध्ये आणि ते साल्टच्या फॉर्ममध्ये बाईलमध्ये प्रेझेंट असतं, त्याला आपण बाईल साल्ट म्हणतो. आता बाईल ॲसिड जे असतात ते कशासाठी लागतात तर आपल्या बॉडीमध्ये जे फॅट्स आहे किंवा फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे त्यांच्या ॲब्सॉर्प्शनसाठी, ते ॲब्सॉर्ब होण्यासाठी आपल्याला हे बाईल ॲसिड जे असतात ते लागत असतात. आणि हे बाईल ॲसिड आणि बाईल साल्ट्स जे असतात हे कुठे यूज केले जातात तर व्हेरियस टाईप्स ऑफ हेपॅटिक डिसऑर्डरमध्ये ते यूज केले जातात, दिस बाईल ॲसिड्स अँड बाईल साल्ट्स. सो आज आपण एवढंच बघणार आहोत. हा चॅप्टर थोडासा लेंदी आहे त्यामुळं आपण तो 3-4 पार्टमध्ये बघूया. तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल की स्टेरॉइडल ड्रग्स आणि स्टेरॉइडल हार्मोन्स. त्याच्यामध्ये आज आपण बघितलं की स्टेरॉल्स काय असतात. स्टेरॉल्समध्ये आपण बघितलं की कोलेस्टेरॉल, स्टिग्मास्टेरॉल आणि इर्गोस्टेरॉल. आणि आपण आज बघितलं की बाईल ॲसिड्स आणि बाईल साल्ट्स हे काय असतं. सर थँक्यू सो मच. आय होप यू ऑल अंडरस्टँड. Thank you.